आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सावली, हाँ कामात आहेस का? असू दे, अमृता वहिनीला सांगतो मी. नाही, सांगा ना, काय काम आहे? अगं हे बटन तुटलं ह्याचं ब्लेझरचं. द्या, मी लावून देते. लावशील? हो नक्की? हो. थँक्यू. सारंग सर, मैत्रीत आभार नसतात मानायचे. 20 मिनिटात निघायचंय मला, प्लीज. हो, मी लवकर करते. काय करते सावली? सारंग सरांच्या ब्लेझरचं बटन लावून देते. अच्छा, अगं ऐक ना, तिला तर मॅमने कॉफी मागितली आहे अर्जंट. हो, पण मी आता हे तुला माहिती आहे ना, मला काय कॉफी वगैरे बनवता येत नाही, आणि मी बनवली तर त्यात त्यांना ती आवडत नाही. प्लीज तू बनवशील? प्लीज. हो, मी बनवते. थँक्यू. झालं ना? झालं. ठीक आहे. थँक्यू. सावली, हा वहिनी आले. माई, माई ऐका ना, असं नका करू माई. इतकी वर्ष तुम्हीच सांभाळलं आम्हाला. तुमच्या जीवावरती माझ्या अप्पूचा दवाखाना चालला, हे घर मी तुमच्याच पैशावर चाललं. तुमचा हात होता म्हणून आमचं पोट पाणी चालत होतं माई. असं करू नका माई, मी पदर पसरते तुमच्या पुढे. असं करू नका, आमच्या घरातनं काढू नका आम्हाला. माई ऐका ना माई. आता ऐकायची वेळ संपली. हा, आणि हे माई 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 वगैरे ना, हे विनवणीचे शब्द नकोय मला आता. माझ्या लेकीला एवढ्या मोठ्या स्पर्धेत तुमच्या मुलीने हरवलं. जाणून बुजून केलं ना तिने, हे मुद्दाम केलं ना तिने हे. मग आता त्याची शिक्षा तुम्हाला सगळ्यांना भोगायलाच लागेल. चला निघा. हो माई ऐका ना. निघायचं, नाहीतर आता फक्त सामान फेकलंय, थोड्या वेळाने माणसंही फेकायला लागली. निघा.
बटन कुठे गेला? सावली काय झालं, काय शोधतेस? वहिनी, मी ना सारंग सरांच्या ब्लेझरचं बटन लावत होते आणि ते बटन मी तिथेच ठेवलं होतं. आता मिळत नाहीये, काय माहित कुठे हरवलं. एकतर पहिल्यांदा हक्काने त्यांनी काहीतरी काम सांगितलं होतं, त्यात पण माझ्याकडून चूक झाली. सावली, एवढं काय त्यात? मार्केटमध्ये मिळेल इथे. हो, मी घेऊन येते. सावली, आता तुला कशाला जायची गरज आहे? बबलूला पाठवते मी. नाही वहिनी, मी जाते. पण आता पण काय, मला स्वयंपाकघरातलं आवरायचं होतं. अरे बापरे, आता ग कोण करणार आहे सगळं? मी एक काम करते, मी आधी आवरते मग जाऊन येते. वेडाबाई, जा तू, मी आहे ना, मी करेन सगळं. वहिनी नक्की ना? हो ग बाई, जा. थँक्यू वहिनी, येते मी. वेडाबाई. होय हो, विठ्ठलाच्या भरोशावर निघाला तर खरा, पर होईल ना सगळं. तरी बरं, आपला आपण आहे आपल्या संकट. नाही तर त्यांचं एक ओझं पाठीवर घ्यायला लागलं असतं बाई. काय हो, लय काळजी वाटते आपूची. त्याचं सगळं व्यवस्थित असेल ना तिथं? अगं असन, त्यालाच कीर्तन निरूपण कसं करायचं शिकायचं होतं ना. होय, आणि ते काय घडलं ते त्याला सांगायला नको. मी नामदेव तात्याला फोन करून तसं सांगतोच. बघू काय मार्ग निघतोय ते. अरे पर सगदेवा, आता नेमकं जायचं कुठं ठरलंय का काही? अगं कुठं म्हणजे काय, आपला पांडुरंग मार्ग दाखवल तिकडे जायचं. कशाला चालत राहायचं आपण? आपण काय रस्त्यावर आलेलो नाहीये. हो, पै पाहुणे जमवलेले असतात ना, ते कशाला कामाला येणार? अशा आडीनडीलाच ना. सुनबाई, तुम्हाला काय म्हणायचं आहे? हा, असं कुठलं पाहुणं आहे जे आपल्याला त्यांच्या घरात आसरा देतील? याला काय म्हणतात माहितीये का? काकत कळसानी गावाला. हाय की तुमची लाडकी लेक सावळी. जाऊ की आपण तिच्या घरी. अहो, श्रीमंता घरची सून आहे ती. मेंढ्यांच्या घरातली एक खोली आपल्याला दिली, त्यांचं काय कमी होणार आहे? जाऊ की आपण तिच्या घरी, काय म्हणता? नाही, हा आपल्या लेकीच्या घरी नाही जायचं. बरोबर बोलते आई. हा असा बोरा बिस्तारा घेऊन बहिणीच्या घरी जायचंय हे काय पटत नाही मला. सुनबाई, साऊकडे नग, आपलं भोग आहेत आपणच भोगाय पाहिजे. तिला त्रास नका द्यायला. आणि हे भोग आपण भोगतोय कुणामुळं? सांगा ना, कुणामुळे भोगतोय आपण? तुमच्या त्या सावळीनं गाण्यात काहीतरी गडबड केली म्हणून भैरवीमाई चिडल्या आणि म्हणून त्यांनी आपल्याला घरातून बाहेर काढलं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी कुणाची आहे? कुणाची? तुमच्या त्या लाडक्या लेकीची, सावळीची. ते काय नाही, आपण साऊकडे जायचं नाही म्हणजे नाही. इथे उन्हात हरपण बसायचे. काहीतरी मार्ग काढूया आपण. मूर्ख लोकांची भरती सुरू होती ना, तेव्हा या घरातली माणसं पळत पुढे गेली असणार, मला घ्या मला घ्या म्हणून. एक फोन केला तर प्रॉब्लेम असा सुटू शकतो. आता मलाच काहीतरी करायला पाहिजे. जयंती, चल की. आले आले, चला.